महाराज की जय। श्री माधवा माता की जय। महात्मा लक्ष्मण बाबा की जय। राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले उधार झाले उधार रूप पाहता लोचनी सुख झाले उधार झाले उधार वहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव Hare
सद्गुरुचे चरणी ठेविला Hallelujah.
पाची जाती पुन्हा राय पुन्हा हिरा हिरा काढिया कोणी हरणी काढिया कोणी हरणी हो हिरा हिरा काढिया कोणी आवे जाती पाची जाती गुणवे राती गुणवे राती आवे जाती पाची जाती गुणवे ओ तुका म्हणे गेले मन शुद्ध चांगले मन शुद्ध आवे जाती पाची जाती गुणवे राती Hare
Radhe Radhe
पुनये राये रची प्रिया पुनये राये श्री संत मारुती महाराज मासनेरकर यांनी लिहिलेल्या कीर्तनातून जे काही कीर्तनं लिहिलेली त्यामधील हे 481 नंबरचं कीर्तन आहे आणि हे कीर्तन महाराजांनी मिती कार्तिक शुद्ध बीज दिनांक 5/11/1937 ह्या साली भाऊबीज या दिवशी केलेले कीर्तन आहे। भाऊबीज आपण म्हणतो, परंतु महाराज म्हणतात हे भावबीज आहे आणि आजचं कीर्तन हे भावावर आहे, त्याच्यावरच त्यांनी केलेलं आहे। भाऊबीज म्हणून जो सण आपण करतो त्यांचा सण हा की भावबीज, आणि म्हणून आजच्या कीर्तनाचा अभंग त्यांनी जो सांगितला, भाव तैसे फळ न चले देवा पाशी बळ, धावे जाती पाशी जाती खूण येर येराची, हिरा हिरकणी काढी आतोणी अहरणी, तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले। तर महाराज या कीर्तनात सांगतात आणि तुकोबा म्हणतात की देवाचा भाव कसा पाहिजे, त्या अभंगात त्यांचे वर्णन केलेलं आहे। भाव तैसे फळ म्हणजे आपण जो कुणावर तरी भाव धरतो, भाव धरतो म्हणजे काय, विश्वास धरतो, आणि विश्वास धरतो म्हणजे तेव्हा आपले काम होते, कारण विश्वासच जर एकमेकावर नसला तर आपलं काम कसं होईल। आणि म्हणून याकरिता संतावर जो भाव पाहिजे, संताचा जो विश्वास आपण कमावला पाहिजे त्याला महत्व आहे। ह्या अभंगात तुकाराम महाराज तेच म्हणतात, ज्याप्रमाणे भक्तामध्ये देवाविषयीचा भाव असेल त्याप्रमाणे त्याला तसे फळ मिळेल। तस्मात भाव ही कारणम। आणि आजच्या कीर्तनामध्ये त्यांनी जो भावाचा जो मुद्दा सांगितला की प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे फळ मिळते।
भाव असल्याशिवाय देव स्वाधीन होत नाही, हे त्यातलं मर्म आहे. न चले देवापाशी बळ, ह्याकरिता भाव बसण्याकरिता दुसरा कुठलाही उपाय नाही, दुसरं कुठलंही बळ चालत नाही. न चले देवापाशी बळ, धावे जातीपाशी जाती, पूर्ण येर येरा चित्ती. त्याप्रमाणे ते उदाहरण देतात. ज्या जातीचा जो आहे त्या जातीजवळ तो जाणार. या ठिकाणी जात म्हणजे कोणती? जात म्हणजे वैष्णव. वैष्णव जात. मग तो जातीपाशी जातो म्हणजे का जातो? खून येरा येर चित्ती. जात म्हणजे वैष्णवाजवळ वैष्णव जातो. ती जी खूण असते अंतकरणातली, ती अंतकरणातली खूण एकमेकाला पटते म्हणून तो तिथे जातो. जसं आपण जनावराकडे पहा, नवीन जनावर आलं की ते एकमेकाला जवळ जातात. कुत्रे घ्या, गाय घ्या, बैल घ्या, कोणी घ्या, हे एकमेकाजवळ जातात. एकमेकाचा श्वास घेतात, श्वास ओळखतात. आणि जेव्हा त्यांच्या मनाची खूण पटते तेव्हा त्यांची दोस्ती होते. हा साध्या व्यवहारातला दृष्टांत आहे. तसं वैष्णव जातीजवळ वैष्णव जर गेला तर एकमेकाची खूण एकमेकाला पटते. आणि भाव कसा पाहिजे? बळकट. हिरा हिरकणी काडी आतोनी हरणी. जसा हिरा, खरा हिरा जर ऐरणीवर ठेवला आणि वरून जर घन मारला तो फुटणार नाही, तो ऐरणीत जाईल आतमध्ये. ऐरणीत गेल्यानंतर तो फुटणार नाही, पण हिरकणी दाखवता बरोबर तो बाहेर येईल. तर असा तो तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थाकरिता भाव बळकट होण्याकरिता याकरिता मन शुद्ध हे चांगले. तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले. याकरिता मन शुद्ध काय? हे चांगले जे मन आहे, आजच्या कीर्तनात महाराज ते सांगतात की भाव कसा पाहिजे. आज आपण या ठिकाणी जमलो, प्रमोद वानखेडेंच्या घरी. यांनी कोणता भाव ठेवला काही माहीत नाही. यांनी भाव ठेवून काय कमावलं हे आपल्याला माहीत नाही. त्यांचा भाव होता, त्यांनी महाराजांचा कार्यक्रम घेतला. भाव तैशी फळं. बरोबर कीर्तन त्यांच्या हिशोबाने निघालं की आपण हे कीर्तन जे करतो हे सिरियल प्रमाणे करतो. आज त्यांच्या नशिबात हे कीर्तन होतं. आणि म्हणून आजच्या कीर्तनात महाराज सांगतात की मनुष्याचा तरुणोपाय कशामध्ये आहे? तर संत पायावर विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. तो कसा ठेवायचा? निष्ठा कशी ठेवावी? परमेश्वर कुठे आहे आणि भाव धरल्याने तो कळतो का? याकरिता कोणती युक्ती केली पाहिजे? हे सर्व आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. भाव धरल्याने तो कळतो का? देवाची प्राप्ती आहे की नाही? बाकी कुठेही परमेश्वर नाही, भावातच देवाची प्राप्ती आहे. हे आजच्या कीर्तनात महाराज सांगतात. संत पायावर भाव धरल्याने काय होते तो अनुभव या कीर्तनामध्ये ऐका. भाव कशाला म्हणतात? भावामुळे काय होते? देव कुणाला सापडतो आणि कुणाला सापडत नाही. आणि ज्याला देव सापडला, सापडल्यावर त्या भक्ताची लक्षणे कशी असतात? तो भाव बळकट असल्यामुळे आपल्या संसाराची कामे कशी आपोआप होतात. महाराज म्हणतात संसारात फायदा जो होतो तोही भावानेच होतो. संसारामध्ये फायदा तो भावानेच होतो. अर्थात तुमचा भाव किती आहे यावर ते अवलंबून आहे. आणि याकरिता परमेश्वर मिळण्याकरिता भावच कारण आहे. आणि ती भाव मिळण्याची जी कला आहे, पहा यांनी महाराजांनी सांगितलं भाव मिळण्याची कला, ते महाराज सांगतात. दुसरा कुठलाही युक्ती नाही, दुसरी कुठलीही कला नाही, देव मिळणार नाही, ती भावात आहे. आणि असे अनेक भाविक महाराजांवर भाव ठेवून जे होते त्यांना त्यांचा अनुभव आला. महाराज कीर्तन करत होते, मारुती महाराज कीर्तन करत होते. आणि कीर्तन करत असताना समोर महाराजांच्या उदबत्ती लावणारा एक मनुष्य होता. तो कीर्तनामध्ये महाराजांच्या समोर बसून उदबत्ती लावत असे. आजही ती प्रथा चालू आहे.
तो शेलापूर या गावावरून येत असे. कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर ते गाव असेल. आणि तिथून कमीत कमी 10-12 मंडळी दशमी एकादशी बारसला महाराजांच्या कीर्तनात येत असत. आणि आल्यानंतर कीर्तन वगैरे झाल्यानंतर ते पायी रस्त्याने जायचे. तो बिचारा साधा भोळा होता. त्याला कीर्तन वगैरे काही कळत नव्हते. मग ते रस्त्याने लोक त्याची मजा घ्यायची. काय तुकाराम बुवा, आज महाराजांनी काय सांगितलं कीर्तनात, तो काही बोलत नसे. हे त्याची मजा घेत असत. मग कशाला आले तुम्ही कीर्तनात, काही समजत नाही, असं नाही वगैरे वगैरे. ते म्हटल्यानंतर असा तो क्रम 1-2 दिवस चालला. एक दिवस त्यांनी उत्तर दिलं, हे पहा म्हणे मला काही कळत नाही म्हणे, तुम्ही माझी मजा घेता, मला काहीच कळत नाही. पण मला एक गोष्ट माहीत आहे म्हणे की महाराज खुर्चीवर बसले आणि त्यांनी विणा हातात घेतला की त्यांचं जे रूप आहे म्हणे ते महाराजांचं रूप मी सारखं मला पाहावंच वाटते आणि मला खूप आनंद होतो. हे झालं भावाचं लक्षण. अडाणी मनुष्य होता. मग तो तुकारामबा त्यानं असं उत्तर दिलं, हे सगळे चूक झाले. म्हणजे इतका महाराजावर त्यांचा भाव होता. आणि एक दिवस महाराजांनी सांगितलं की आता पुढच्या एकादशीला हा तुकारामबा येत नाही. लोकांना सांगितलं हा तुकारामबा येत नाही आता पुढच्या एकादशीला. महाराजांनी त्याला पंक्तीमध्ये स्वतः जाऊन वाढलं. लोकांना माहीत नव्हतं हे. महाराजांनी पंक्तीत जाऊन स्वतः महाराजांनी आग्रह करून त्याला वाढलं. आणि तुकारामबा घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या वाड्यावर गेले. तिकडे वाडे असतात ते शेतात. आणि तुकारामबा झोपले. सकाळी शेण काढणारे लोक आले, बाई माणूस आले, ओ तुकारामबा उठा. कारण तुकारामबा सकाळी उठून 4 वाजता हरिपाठ करत असत. तर त्या दिवशी ते शेण काढणारे आले. ते तुकारामबा ब्रह्मलीन झाले होते. तुकारामबा गेले. त्यावेळेस की फोनची व्यवस्था नव्हती, काही नाही. इकडे महाराजांनी निळोबांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ते शेलापूरला तुकारामबा वारले, तिथे तू जा. तिथे गेल्यानंतर खरोखर तुकारामबा गेलेले होते. आणि ते निळोबा जेव्हा परत आले तेव्हा महाराजांनी त्यांच्या मौतीचं सगळं वर्णन निळोबांना सांगितलं. त्याच्यात बरोबर किती लोक होते, कोणत्या दिशेला नेलं, काय नेलं. कारण तो भाव उमटला अंतकरणात महाराजांच्या. धावे जाती पाशी जाती, खूण येरा ये चित्ती, हा त्याचा अर्थ आहे. आणि तुकोबा ब्रह्मलीन तुकाराम महाराज गेल्यानंतर महाराजांनी फार दुःख व्यक्त केलं आणि सर्व वृत्तांत तो सांगितला. याला म्हणतात भाव. तर असा जो भावाचा जो भाग आहे तो आजच्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात की भाव कसा पाहिजे. आणि हे भावबीजच्याच दिवशीचं कीर्तन आहे. तर ते जे कीर्तन आहे ते आपण महाराजांच्या शब्दामध्ये पाहूया. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याबद्दल महाराज सांगतात की जो बिगारी असतो त्या बिगाऱ्याची गोष्ट बिगारीच असते. बिगारी म्हणजे ती त्याच्या अंतकरणात नसते. ती बिगाऱ्याची गोष्ट सांगणे आहे. तसे हे वेद शास्त्रे प्रपंचाचे बोल हे भावयुक्त नसून हे कशीतरी बिगार टाळणे असते. आणि म्हणून याकरिता जे आपल्याला कर्म करायचे आहे ते भावयुक्त कर्म केले पाहिजे. कोणते कर्म? भजन, कीर्तन, नामस्मरण, मनन, हे जे सर्व कर्म आहेत हे भावयुक्त पाहिजे. तो भाव असा पाहिजे. गीतेमध्ये कृष्ण सांगतात, अर्जुना अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधानान्येव तत्र का परिदेवना. जसे भूतांचे आदी आणि अंत कळत नाही, फक्त मध्य काळामध्ये त्यांचे सगुण दिसते, त्याचा आदी आणि अंत हे भूतकाळात दिसत नाही. तसा हा जो विश्वास आहे, हा विश्वास, या विश्वासाला आदी नाही, अंतही नाही आणि दृश्यही नाही. त्या अर्थी हे भासमान म्हणजे खोटे आहे.
महाराज म्हणतात त्या अर्थी भासमान म्हणजे खोटे आहे. म्हणून चित्त स्थिर होऊन याच्या पलीकडे जो भाव धरील तेवढेच खरे. त्या ठिकाणी खोट्याचा म्हणजे मायेचा त्याला भ्रम होतो. म्हणून निष्ठा कशी धरावी? या विश्वाच्या पलीकडे ईश्वर आहे ही निष्ठा धरावी. संतांनी तेच केले. ते म्हणतात आमचा प्रकृती पलीकडील भाव कल्पने विन लागसी पाहो तरी मज माझी भूते हे वाव जी मीच म्हणून असा जोराचा भाव पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात भावे विन नाही जाना त्याची प्राप्ती भावे विन नाही जाना त्याची प्राप्ती पुराणे बोलती ऐकी मात तर एवढा जो भाव आहे तो तत्वपूर्ण धरता यावा. मग कशावर भाव कशावर धरायचा? महाराज म्हणतात आकार जो आहे तो देव नाही. आकार हा देव नाही तर त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. आणि असा परमेश्वर आहे असा जर भाव धरला तेव्हा कुठे देव कळतो. या वाचून कोणत्याही युक्तीने देव मिळत नाही. भाव बळे आकळे बळवीन ना कळे आणि वळे ते ना बळे गुरुवीन. आणि असा या भावामध्ये या भावाच्या संबंधाने परमेश्वर होतो. भावेषु विद्यते देव नच काष्टे नच मृण्मय तस्मात भाव ही कारण. म्हणून महाराज म्हणतात एरवी देव कुठेही नाही. भावाने काय होते? भाव धरल्याने बुद्धीला समज होतो. आणि असे भावाचे साधन केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात तुकाराम महाराज आम्ही कसा देव केला? भक्तिभावे देव बांधिला से गाठी 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 साधावी तो पोटी यारे कोणी साधावी तो पोटी यारे कोणी भक्तिभावे देव बांधिला से गाठी भक्तिभावे देव बांधिला से गाठी साधावी तो पोटी यारे कोणी साधावी तो पोटी यारे कोणी भक्तिभावे देव बांधिला से गाठी 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 साधावी तो पोटी यारे कोणी साधावी तो पोटी यारे कोणी भक्तिभावे देव बांधिला से गाठी भक्तिभावे देव बांधिला से गाठी भक्तिभावे देव बांधिला से गाठी
तर तुकाराम महाराज म्हणतात, असे मी भावाचे साधन केले. मी भक्तिभावे देव बांधिला गाठी, साधावी तो पोटी घ्या रे कोणी. असा मी भक्तीवर भाव धरला आणि मग मला देव साध्य झाला. आणि म्हणून महाराज म्हणतात की ज्याचा भाव बरोबर आहे, ज्याचा भाव बरोबर आहे त्याला आपरूपी देवाची प्राप्ती होते. मग त्याला काय करावं लागते? संतांच्या चरणी भाव धरावा लागतो. आणि म्हणून ते लिहितात, संत चरणी भाव धरिता पहावो, 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 संत चरणी भाव धरिता पहावो. तर असा ज्याचा भाव बरोबर आहे त्याला आपरूपी देवाची प्राप्ती होते. परंतु याकरिता संत चरणी भाव धरिता पहावो, तेने भेटे देव आपोआप. संत चरणी भाव धरल्याने काय होते? देव परीक्षा पाहतो आणि तो भाव सत्य भरतो, तेव्हा देव आपोआप भेटतो. मग भाव धरणे म्हणजे काय? भाव धरणे म्हणजे काय? तर आपले जे मन आहे, या मनाला कल्पांतीही ढिले पडू देऊ नये. या मनाला कल्पांतीही ढिले पडू देऊ नये. भावामध्ये तो ढिला पडला की तो गेला. म्हणून ते म्हणतात, डगमगी वाया जाई, डगमगी वाया जाई, डगमगी वाया जाई, डगमगी वाया जाई. हिरा नाही गोता खाए, हिरा नाही गोता खाए, डगमगी वाया जाई, डगमगी वाया जाई. तर याला भाव म्हणतात. मनाला कल्पांतीही ढिले पडू देऊ नका. मन डगमगले कुठे? त्या भावाच्या ठिकाणी. ते मन डगमगले की तो खाली आला. खाली येतो तो कुठे येतो? तो संसारावर येतो आणि त्यामुळे ईश्वराची प्राप्ती ही थटकते. म्हणून महाराज म्हणतात की दृढ भाव यालाच म्हणतात. दृढ भाव हाच की मन डगमगू देऊ नये, हे त्यातील वर्म आहे. आणि म्हणून ते म्हणतात, वर्म ते एक आहे.
आणि म्हणून महाराज म्हणतात सृष्टी ज्ञान, शब्दज्ञान, शास्त्रे, वेद, गाथे ह्या ज्ञानात वर्म काय आहे तर फक्त भाव. आणि हा भाव बरोबर जाईल त्याला ईश्वराची प्राप्ती होते. आणि ईश्वर प्राप्ती ही लवकर पण होते. भावा वाचून ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून ते लिहितात सापडे हा देव भाविकाचे हाती, सापडे हा देव भाविकाचे हाती, सापडे हा देव भाविकाचे हाती, सापडे हा देव भाविकाचे हाती. लहान मरती करी मारी, लहान मरती करी मारी, लहान मरती करी मारी. सापडे हा देव भाविकाचे हाती, सापडे हा देव भाविकाचे हाती, सापडे हा देव भाविकाचे हाती, सापडे हा देव भाविकाचे हाती. लहान मरती करी मारी, लहान मरती करी मारी, लहान मरती करी मारी. जे शहाणपणा दाखवतील किंवा परमेश्वर मिळण्याबद्दल तर्क विकर्त चालवतील, महाराज म्हणतात त्याला देव मिळणेच नाही. आणि ज्याचा भाव नाही त्याला संत म्हणतात आम्ही त्याला हे सांगतच नाही. कारण ते विनंती करतात, लोकांना सांगतात ऐका ऐका भाविक जन कोण कोण वागते, कोण वागते, कोण कोण वागते. ऐका ऐका भाविक जन कोण कोण वागते, कोण वागते, कोण कोण वागते. कार्तिकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो. कार्तिकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो. आणि असा अर्जुनाला कृष्ण म्हणतो की अर्जुना, ध्यानाला, तर्काला, बुद्धीला मिळणे मी शक्य नाही. फक्त भावा वाचून दुसरे साधनच नाही. आणि असा तो एक परमेश्वर आहे, तो साध्य केला पाहिजे, बाकी काही नाही. जे काही आहे असे जे वाटते ते सर्व खोटे आहे. मग खरे काय आहे तर तुकोबा म्हणतात, तुका म्हणे काही नाही अवघे आहे संतापाई, आहे संतापाई, अवघे आहे संतापाई. तुका म्हणे काही नाही अवघे आहे संतापाई, आहे संतापाई, अवघे आहे संतापाई. आणि ते म्हणून ते म्हणतात की बाकी काही नाही आणि काही आहे असे वाटते ते सर्व खोटे आहे. तुका म्हणे काही नाही आणि अवघे आहे संतापाई, बाकी काहीच नाही. जे म्हणतात आहे ही नुसतं अहंता आहे आणि तीच सोडली पाहिजे. म्हणून तुकोबा काय म्हणतात, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव.
आणि भावापाशी देव शीघ्र उभा. शीघ्र म्हणजे लवकर. परमेश्वर उभाच आहे. कुठे? तो हृदयामध्ये उभाच आहे. मग तो ईश्वर हृदयामध्ये का भेटत नाही? ईश्वर आहे तर मग तो ईश्वर हृदयात का भेटत नाही? तर त्याला भावाचा दुष्काळ आहे. त्या तुमच्या भावामध्ये काहीतरी वाईट आहे. तो भाव इतका पाहिजे की त्याची लक्षणे अंगावर आली पाहिजे. कशी? रोमांच अंगी उभविती गुडिया. रोमांच अंगी उभविती गुडिया. भाव बळ खेळती सोंगे. भाव बळ खेळती सोंगे. तुका म्हणे कंठ संगीत गाठे. तुका म्हणे कंठ संगीत गाठे. विठोबाच्या अंगे संगे रे. विठोबाच्या अंगे संगे रे. विठोबाच्या अंगे संगे. विठोबाच्या अंगे संगे रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुला सांगतो. ऐक खेळिया तुला सांगतो जाणून खेळ खेळी रे. तर ही परमेश्वर मिळाल्याची खूण आहे. ती लक्षणे अशी अंगावर येतात. रोमांच अंगी ओहळीची गुडिया. भाव बळे खेळती सोंगे. ही एकवीर भावाची लक्षणे काय आहेत, कशी येतात ते महाराज म्हणतात. अंगावर केस ताठ उभे राहतात. कंठ सद्गदित दाटतो आणि नेत्राची जी दृष्टी आहे ती अर्धवट होते आणि असा तो नेत्रातून पाझर वाहतो आणि तेव्हा मग ईश्वर जवळ येतो. अशा या भावाच्या कल्पना येतात. हृदयामध्ये भाव येतो तेव्हा आत्माराम हा हृदयात भेटतो आणि भेटल्यानंतर तुकोबा त्यांचा अनुभव सांगतात. काय म्हणतात तुकोबा? तुका म्हणे कंठी प्रेम दाटे. नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे. नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे. नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे. कंठी प्रेम दाटे. नैनीर लोटे. कंठी प्रेम दाटे. नैनीर लोटे. कंठी प्रेम दाटे. नैनीर लोटे. कंठी प्रेम दाटे. हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे. हृदयी प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे. नैनीर लोटे. कंठी प्रेम दाटे. नैनीर लोटे. हृदयी प्रगटे
तर अशा ज्या भावाच्या कल्पना आहेत, हृदयात भाव येतो तेव्हा आत्माराम हृदयामध्ये प्रगटतो. त्याचं तुकोबा लक्षण सांगतात, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप. ज्याप्रमाणे मोत्यावर पाणी असते तसे डोळ्यावर अश्रू येतात, अंगावर रोमांच उभे राहतात आणि कंठामध्ये बाष्प येतात. कशामुळे? हे ईश्वराच्या भावानेच होता. या भावाने ईश्वराची प्राप्ती होते महाराज म्हणतात. मग नवजीवाया काहीच खेळिया, असे शरीराचे कोणतेही कर्म, शरीराचे कोणतेही कर्म भावाने ईश्वराला पोचते, म्हणजेच भावाने ईश्वर साध्य होतो, म्हणजे ईश्वर हा ओळखला जातो. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, भावे विन देव न कळे संदेह, भावे विन देव न कळे संदेह, अनुभव कैसा कळे. आणि म्हणून ते म्हणतात, भावा वाचून देव कळणे शक्य नाही. हा संसार खोटा आहे, हा संदेह जावा लागतो. संसार खोटा आहे, हा जो संदेह आहे तो संदेह जावा लागतो. मग तो संदेह केव्हा जातो? जेव्हा भावाने देवाची प्राप्ती होईल तेव्हा. ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी तुच्छ केव्हा? भावाची प्राप्ती होईल तेव्हा. गुरुवर भाव धरल्याने काय होते की संसार तुच्छ आहे ही जी कल्पना आहे, ही कल्पना त्यामुळे भावामुळे गुरुवर तयार होते. हे गुरुवर भाव असल्यानेच होते. भावाची सिद्धी झाल्यावर आपल्या मनावर काहीही राहत नाही. हा प्रपंच, सृष्टी वगैरे हे तुच्छ वाटतात. पण हे केव्हा होते? बोध झाल्यावर हे होते. बोध झाल्यावर होते. संत म्हणतात, बोध म्हणजे काय रे गण्या? प्रश्न विचारतात ते की बोध म्हणजे काय रे गड्या? आत्मस्वरूप पाहेरे बेड्या. मग आत्मस्वरूप आम्हा कळेना, ना तरी संताशी शरण जाणं. ते आत्मरूप संताला शरण गेल्यावर कळते. आत्म्याची ओळख होऊन त्याची बोध होतो. आणि त्यामुळे असा भाव झाला म्हणजे त्याचे कोणतेही कर्म हे बाधक नाही. फक्त त्याकरिता भावाची गरज आहे. त्याला बाकी काही नको. शुद्ध अशुद्ध, नीती अनिती, पाप पुण्य, भाव असल्यावर हे काही नको. तर तो असा भाव धरला पाहिजे. दिसते तेवढे सर्व तुच्छ मानून भाव धरला पाहिजे. म्हणून याकरिता काय करायचे? संत चरणी भाव धरा, 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 संत चरणी भाव धरा. क्षणो क्षणा नाम स्मरा, क्षणो क्षणा नाम स्मरा, क्षणो क्षणा नाम स्मरा, नाम स्मरा. सायुज्यतावरा, मुक्त 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 सायुज्यतावरा. एकी करा बापानो, एकी करा बापानो,
तर कसा भाव धरा? या सृष्टीमध्ये जेवढे दिसते तेवढे सर्व तुच्छ मानून भाव धरला पाहिजे. आणि जो असा भाव धरतो त्याला भोळा म्हणतात. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काढू, असा भोळा भाव पाहिजे. सर्व देहाचे कर्म मायेचे कर्म करून त्याला विसरून या भावाचाच आठव धरला पाहिजे. नाही तर खोटा भाव धरू नका, नाहीतर काय होईल? आप्पा भोळे माप फोटे, आप्पा भोळे आणि माप फोटे असे होईल. देहाचा विसर पडून भाव धरणेच खरे आहे. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, काय म्हणतात तुकोबा? देह भाव हरपला तुझ पाहता पाहता विठला, तुझ पाहता विठला. देह भाव हरपला तुझ पाहता विठला, तुझ पाहता विठला. देह भाव हरपला तुझ पाहता विठला, पाहता विठला, तुझ पाहता विठला. देह भाव हरपला तुझ पाहता विठला, पाहता विठला, तुझ पाहता विठला. आणि म्हणून भाव कसा धरायचा? देहाचा विसर पडून भाव धरायचा. आणि हा भाव धरणे खरे आहे. आपले मन, आपली बुद्धी ही सर्व स्थिर करून भावाची लहर एक क्षणभर जरी आली, मन बुद्धी स्थिर करून भावाची लहर एक क्षणभर जरी आली तरी ईश्वर जवळ येतो. कोणाजवळ येतो? भोळे भक्त भाव धरती पांडुरंगी. मग साधा भोळा म्हणजे काय? तो साधा भोळा म्हणजे विश्व विसरून देह विसरून भाव अंगात आणणारा त्याला भोळा म्हणतात. आणि असा भाव अंगात आला की विश्वाचा व देहाचा आठव नसला पाहिजे. पण तो निघून गेल्यावर मात्र संसाराचा वगैरे आठव येणार. परंतु एकविध भाव राहण्याकरता असे व्हावे लागते. जसे कृष्णाच्या वेळेला गोपाळ गोपी यांच्या अंगात ती लहर क्षणभर यायची, आणि ती लहर गेली की मग त्यांची संसाराची कामे होत होती. मग विदेह वृत्तीची खूण काय? तो आठव आला की भावाचे चिन्ह येते, आणि ती लहर गेली की मग खंती नाही. तर अशी ती भावाची सिद्धी झाली पाहिजे. आणि अशी भावाची सिद्धी झाल्यानंतर तया ऋषिकेशी जवळीच असे. तयाचे पिसाट शब्द सुखे बानो येती वेद, तयाचा संकल्प सच्चिदानंद कान व्हावा. मग अशाच्या कल्पना खऱ्या का होऊ नये? महाराज म्हणतात
शिवाजी महाराजांच्या अंगात बेशुद्धीमध्ये ती कला येत असे. त्यामध्ये ते निर्णय घेत होते, त्यामध्ये ते जे बडबड करत असे ते खरे भरत असे. आणि तो लोहगड जो किल्ला आहे त्या किल्ल्याबद्दल लो असे ते शिवाजी महाराज बडबडत होते. आणि म्हणून त्या किल्ल्याचे नाव लोहगड ठेवले गेले. तुकाराम 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 तर अशी जी कला आहे, अशी कला ही योग्याच्या अंगात येऊन त्यातील शब्द सत्य होतात. बाकीच्या वेळेचे शिवाजीचे बोल सत्य होत नसत. आणि अशी जी भावकला आहे, अशी भावकला गोपींच्या अंगात येत असे. आणि त्यामुळे तेवढ्यापुरते त्यांचे बोल खरे होत. तर अशी भावाची कला ही नाथ, तुकोबा, ज्ञानेश्वर, गोपी यांनी ती साधली होती. म्हणजे त्या कलेमध्ये आत्म्याची प्राप्ती होऊन त्याची बोली सत्य भरते, त्याचे कर्तव्य खरे भरते. यामध्ये मुख्य तत्व काय आहे? यामध्ये पुस्तकांचा, संस्कृतांचा, कवितांचा वगैरे थोरपणा नाही. तर येथे थोरपणा कशाचा आहे? भावाचा आहे. असा भाव साधला की देव साधला, नंतर शब्दही साधला म्हणायचा. फक्त भाव असा पाहिजे. काय म्हणतात तुकोबा? तयाचीच कथा आवडे कीर्तन, तयाचीच कथा आवडे कीर्तन, तयाचीच कथा आवडे कीर्तन, तयाचीच कथा आवडे कीर्तन, श्रवण मनन गोड वाटे, देव काय म्हणतो? देव म्हणतो मला त्याचीच कथा कीर्तन मला ते गोड वाटते. त्याचे पिसाट शब्द सुखे मानो येती वेद, तयाचा संकल्प सच्चिदानंद कान व्हावा. भावाने ज्याचे चित्त भरलेले आहे, ज्याच्या अंगात भावाची लक्षणे येतात, त्याचे शब्द कशी असो ते पिसाट शब्दही मला आवडतात, हे देव म्हणतो. परंतु भाव नसल्यामुळे, भावयुक्त नसल्यामुळे वेद वगैरे साधने आहे ती असत्य आहे. नपुसकाचे लग्न केले, 10,000 रुपये खर्च केले, काय फायदा? त्याला एका विषयाचे प्रेम नसल्यामुळे ते पैसे फुकट जातात. तसा भाव नसल्यामुळे ईश्वर प्राप्ती नाही. म्हणून आपले भजन वगैरे हे भावयुक्त पाहिजे आणि तो भाव चढवत जायचा. जव जव भाव तव तव देव, भाव नाही तेथे देवची नाही. जेवढा जितका भाव होईल, म्हणजे जेवढा तुमचा भाव वर जाईल, तितका तितका देव तुमच्या जवळ जवळ येईल. कथा ऐकून, संसार पाहून वगैरे भाव ढिला होऊ नये. शरीरावर कितीही दुःख आले, शरीरावर कितीही दुःख आले तरी आपला भाव कमी होऊ देऊ नये. कितीही संकटे आली तर ते म्हणून त्याचं वर्णन करतात. संकट म्हणजे कोणते? जसे जरी हे आकाशवरी पडो पाहे, जरी हे आकाशवरी पडो पाहे, जरी हा भूगोल भंगा गाये, जरी हा भूगोल भंगा गाये, त्रिभुवनवर वानर खाये, तरी मी तुझीच वाट माहेगा विठोबा, तरी मी तुझीच वाट माहेगा विठोबा, तरी मी तुझीच वाट माहेगा विठोबा, तरी मी तुझीच वाट माहेगा विठोबा. जरी आकाशवरी पडू पाहे,
तर असे शरीरावर कितीही दुःख आले तरी आपला भाव कमी होऊ देऊ नये, एवढा भाव दृढ धरला पाहिजे. जो भाव धरून राहतो त्याचा फायदा होतो. मग सर्व शब्दाची सार काय आहे तर भाव डगमगून हाती येणार नाही. कारण गेले मग नाही हाता, गेले मग नाही हाता अवघी चिंता वारली. कारण एकदा भाव ढिला झाला की तो भाव जोडता येत नाही. आता उद्या ईश्वराची प्राप्ती होणार एवढा जरी भाव झाला आणि तेवढ्यात तो ढिला पडला की तो भाव खाली उतरतो. जसा दोराच्या आधारे पर्वत चढला, दोराच्या आधारे पर्वत चढला आणि पावलासाठी केला अपघात. दोराच्या आधाराने पर्वताच्या शिखरापर्यंत चढला पण तिथे अहंकार झाला. कोणता अहंकार की आता दोर सोडून आपण जाऊ शकतो आणि म्हणून दोर सोडला. तर दोर सोडला की खाली आपटून मरतो. तसा भाव ढिला केला की मग तो पहिल्या दशेला येतो. इतका अभ्यास करून भाव सोडला की वाया गेला. आणि म्हणून याकरिता ते म्हणतात, संत म्हणतात, न सोडी रे हा भाव टाकी रे संदेह, सोडी हा भाव टाकी रे संदेह, गुरु विनानुभव कैसा करे, न सोडी हा भाव टाकी रे संदेह, सोडी हा भाव टाकी रे संदेह, आणि म्हणून महाराज म्हणतात कितीही आपदा झाली, कितीही हाल झाले तरी आपला भाव संतावरचा ढिला होऊ देऊ नये. असं जर असेल तर त्याचा जीव हा देवाला जाऊन पोहोचतो. तुका म्हणे देवा पावशील भावे. आणि म्हणून ईश्वराच्या प्राप्तीकरिता, दर्शनाकरिता अन्य काही नको, त्या ठिकाणी फक्त भाव पाहिजे. मग आपल्या संसारातही फायदा हा भावानेच होतो. आता कायदाही झाला आहे की सर्व तो हिस्से पाडायचे. मग हिस्से पाडायचे तर कमाई का करावी? सोयरे धायरे फुकटच मालक होती. मग असा आळस आला यावा काय? संसार बुडाला म्हणजे निर्वंशी जरी होत आला तरी त्यावर मनुष्य उदार होतच नाही. असा संसाराचा मोह राहतो. तो संसाराचा लोभ धरून तो कितीही वाढवला तरी सोयरे धायरे ते घेऊन जाणार. म्हणून महाराज म्हणतात की माया वाढवू नका, माया वाढवू नका. तर काय करा, काहीतरी गुप्त ठेवा, करून ठेवा. विठ्ठला विठ्ठला कारण संसाराचा लोभ धरून तू कितीही वाढवला तरी सोयरे धायरे घेऊन जाणार. म्हणून ती माया वाढवू नका. काहीतरी गुप्त ठेवा, करून ठेवा. मग तो स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो. भावयुक्त संसार कर्म जे आहे कोणते आहे? वेदशास्त्रे पाहणे, दिंडीमध्ये पावली करणे, कृष्णासारखे भोवरे वगैरे खेळ, सडा समार्जन करा. कसे करा तर ती भावाची लहर अंगात आणून करा. असे परमार्थी खेळ खेळा. अष्टभावी खेळिये खेळिताची सोंगिरे, घागरी बांधून पायिरे, दया क्षमा तेथे चौऱ्या ढाळती 17वी बसंती अवघिरे. आणि नाचत जाऊ त्यांच्या गावा खेळिया, सुख देईल विसावारे.
हृदयामध्ये भाव असून त्यात ही वेग आले पाहिजे. ते वेग येतील, लहरी येतील. त्या लहरीमध्ये घागऱ्या बांधा, चिपड्या वाजवा, टाळ वाजवा, संसार खेळा, वेदशास्त्रे गाथा वाचा, सेवा करा, परमार्थी खेळ खेळा, संतांच्या ठिकाणी झाडलोट करा, खडे वेचा, पण हे सर्व भावाने खेळा. म्हणजे मग 21 कलेवरचे कर्म जाऊन तो खेळ चांगला होतो. त्या भावात कोणाची बोल ऐकू नका. द्वैतावर, सन्मानावर, देहाच्या कीर्तीवर वगैरे लक्ष असून कर्म करणे त्याला भावयुक्त कर्म म्हणत नाही. तसा तमाशामध्ये पहा, तमाशामध्ये तो सोंग दाखवतो, भाव दाखवतो, भाव दाखवणारा असतो तो. मग त्या रांडेचा भाव इतका अंगात येतो की तो बेशुद्ध होतो. आणि ती तमाशातली रांड जी असते त्या सगळ्या सोयऱ्या जगत त्याचा अपमान करते. मग तरी त्या फजितीचे त्याच्या मनावरही काही नसते. म्हणजे तो इतका विधेयी होतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली, ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. म्हणून महाराज म्हणतात मला बाकी काही नको, पण भाव पाहिजे तेव्हा ईश्वर भेटतो. कारण देव कशाचा भुकेला आहे? देव भावाचा लंपट, ओ देव भावाचा लंपट, देव भावाचा लंपट, देव भावाचा लंपट, सोडून आला ते वैकुंठ, सोडून आला ते वैकुंठ, देव भावाचा लंपट, ओ देव भावाचा लंपट, सोडून आला ते वैकुंठ, सोडून आला ते वैकुंठ, देव भावाचा लंपट, 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 सोडून आला ते वैकुंठ, सोडून आला ते वैकुंठ, देव भावाचा लंपट, ओ देव भावाचा लंपट, सोडून आला ते वैकुंठ, सोडून आला ते वैकुंठ, देव भावाचा लंपट, देव भावाचा लंपट. आणि असा इतका देव हा भावाचा भुकेला असतो. जेवताना स्वप्नी तो भाव आपला वेधलेला राहावा. आणि ते भावाचे जीवन मिळाले की देव भेटतोच. आणि म्हणून तुकोबा म्हणतात तो भोळा भाव आहे, तो मी जाणत नाही. देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा झाला. तो भावाचा भुकेलेला आहे. आणि म्हणून तुकोबा म्हणतात गिरीधर लाल भाव का भूका, 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 गिरीधर लाल भाव का भूका,
भाव का भूका गिरधर लाल भाव का भूका गिरधर लाल भाव का भूका राग कला नहीं जानत तू का राग कला नहीं जानत तू का गिरधर लाल भाव का भूका 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 जानत तू का जानत तू का राग कला नहीं जानत तू का तर असा हा देव फक्त भावाचा भुकेलेला आहे. आपला भाव जाऊन त्याला मिळाला की तो आपला दास होतो, तो आपली सर्व कामे करतो. म्हणून भावाची सिद्धी करा. म्हणून तुकोबा म्हणतात, काही एक न लगे भावाची कारण, काही एक न लगे भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. आणि म्हणून महाराज म्हणतात, सर्वांना परमेश्वर मिळाला काय करायला पाहिजे? सर्वांनी भाव धरावा आणि तो भाव जमवा. भाव ढवळला की नाही तर ईश्वर प्राप्ती लवकर होईल, हे फळ मिळेल. भाव तैसे फळ नाही लागतची बळ, याकरता दुसरे बळ नकोच. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. 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 भावे विन शक्ती बोलू नये. भावे विन शक्ती बोलू नये. भावे विन शक्ती बोलू नये. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. 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 शक्ती तर अशी भावाकरिता दुसरी कोणतीही कला काम देत नाही. जितका जोरदार भाव असेल तितका लवकर देव मिळतो. त्या भावाच्या शक्तीला वेळच नको. ती लक्षणे आली म्हणजे सिद्धी झाली समजावी. मग देव कसा भेटतो? पाडव्याची चंद्ररेखा निरुती दावाव या देखा. जसा पाडव्याचा चंद्र हा सूक्ष्म असतो, मग तो पाहण्याकरिता काय युक्ती करावी लागते? एखादी शाखा आड घ्यावी लागते. तसा परमेश्वर पाहण्याकरिता संत सगुण मध्ये घ्यावे लागते. तो हृदयातील आत्मा तो तसा दिसत नाही, तर संत सगुण मध्ये घ्यावे लागते. म्हणजे इतकी लहान दृष्टी करण्याकरिता सद्गुरूच्या सगुणावर एकविध भाव धरून ते साधते. आणि म्हणून ते म्हणतात, काय म्हणतात? सद्गुरूची पावले अंतःकरणावर नाही. निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता.
सगुनी भगता आणि म्हणून सद्गुरूच्या सगुणावर एकविध भाव धरून ते साधते. याकरिता सद्गुरू एकविध भाव धरून त्या भावाची जी कला आहे ती अंगामध्ये आपल्याला बांधून घ्यावी लागते आणि ती बांधली म्हणजे ईश्वराचे दर्शन आणि ईश्वराची प्राप्ती होते. तुका म्हणे केले तुका म्हणे केले तुका म्हणे केले तुका म्हणे तुका म्हणे केले 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 तुका म्हणे मन शुद्ध हे चांगले हे चांगले हे चांगले मन शुद्ध हे चांगले चांगले मन शुद्ध हे चांगले मन शुद्ध हे चांगले मन शुद्ध हे चांगले चांगले हो चांगले चांगले मन शुद्ध हे चांगले शुद्ध हे चांगले शुद्ध हे जाती पाती जाती पाती जाती जाती पाती जाती
Yeah.
Hare
अभंग उदकी रखी
महागणिते गतिप्रती आहे देशी गणी काय पांडुरंगा या संताची निर्याणी काय महादेवा कामणे आता उदार होई संताची निर्याणी काय महादेवा ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ